नमस्कार. चला तर मग आज आपण पाहणार आहोत अतिशय साध्या सोप्या पद्धतीने चवदार असा हा धाबा स्टाईल अख्खा मसूर. त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. तर सर्वात पहिले आपल्याला अख्खा मसूर हा भिजवून घ्यायचा आहे. पाहिजे तर तुम्ही न भिजवता सुद्धा बनवू शकतात. त्यानंतर हे स्वच्छ धुवून कुकरमध्ये टाकून घेतलेला आहे. मसूर टाकून घेतल्यानंतर मी इथे अर्धी वाटी हा हिरवा हरभरासुद्धा घेतलेला आहे. हे दोन्ही आपल्याला छान आणि हे दोन्ही मी एकत्र एक शिट्टी अशी शिजवून घेणार आहे. एक शिट्टी झाल्याच्या नंतर तुम्ही बघू शकता मस्त असा मसूर शिजलेला आहे. त्याचबरोबर आता आपण फोडणी देण्यासाठी घेणार आहोत. तर इथे मी गॅसवरती कढई ठेवलेली आहे. कढई छानपैकी अशी गरम झाली की त्यामध्ये आपल्याला आवश्यकतेनुसार तेल टाकायचं आहे. तर इथे मी 1.5 पळी तेल टाकून घेतलेलं आहे. तेल चांगलं गरम झालं की त्यामध्ये जिरे मोहरी टाकायची आहे. जिरे मोहरी चांगली तडतडली की त्यामध्ये 2 कांदे बारीक असे कट करून घेतलेले टाकायचे आहेत. कांदा मी चॉपरने एकदम बारीक असा कट करून घेतलेला आहे. कांदा चांगला सोनेरी रंगावरती छान असा परतून घ्यायचा आहे. तर अशा पद्धतीने मस्त असा कांदा परतून घेतलेला आहे. त्यानंतर आता त्यामध्ये 1 टोमॅटो बारीक असं कट करून घेतलेलं टाकायचं आहे. कांदा टोमॅटो एकदम छान असा परतून झाला की त्यामध्ये 1 चमचा आलं लसूण पेस्ट टाकायची आहे. खमंग अशी त्याची फोडणी तयार करायची आहे. तुम्ही बघू शकता मस्त अशी तेल सुटलेलं आहे. त्यानंतर आता ती पाव चम्मच हळद टाकून घेतलेली आहे. 1 चमचा घरगुती काळा मसाला टाकलेला आहे. 1 चमचा गरम मसाला टाकलेला आहे. पाव चम्मच मी लाल तिखट टाकलेला आहे आणि पाव चम्मच मी काश्मीरी लाल मिरची टाकलेली आहे. हे सर्व मसाले टाकून छान असं परतून घ्यायचं आहे. एकदम मस्त असं आपलं परतून झालेलं आहे. त्यानंतर आता आपल्याला चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं आहे आणि छान परत मिक्स करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने आता आपण शिजवून घेतलेला मसूर टाकायचा आहे. तर इथे मी छान असा मसूर टाकून घेतलेला आहे आणि मस्त असं मिक्स करून घेतलेलं आहे. तुम्हाला जर थोडंसं पातळ हवं असेल तर तुम्ही त्यामध्ये पाणीसुद्धा ॲड करू शकता. त्यानंतर आता मी अगदी थोडंसं म्हणजेच अर्धी वाटी पाणी टाकून घेतलेलं आहे आणि बारीक अशी कट करून घेतलेली कोथिंबीर टाकलेली आहे. मस्त असा आपला मसूर शिजलेला आहे. तुम्ही बघू शकता किती छान असा मसूर आपला धाबा स्टाईल झालेला आहे. हे मसूर तुम्ही भाकरीसोबत, चपातीसोबत किंवा भातासोबतही खाऊ शकता. खूप टेस्टी आणि चवदार होतो. तुम्ही पण अशा पद्धतीने एक वेळेस नक्कीच ट्राय करून पहा. रेसिपी आवडली तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.